मम्मी मला गुढीपाडवा सण साजरा करायचा आहे. पण आम्ही गुढी उभी करत नाही. पण मला सण साजरा करायचा म्हणजे करायचा आहे. बाळा, त्यासाठी साडी पाहिजे, बांबू पाहिजे, पितळाचे तांबे पाहिजे. आता काही नाही बाळा. कुठून आणू बाळा? काम नाही, काय नाही. 4 दिवस झालं, पैसे नाही. काय करायचं? काय तर कर मम्मी, मला गुढी उभारायचं आहे. काय करू बाळा? पैसे नाही, काय नाही. नवीन साडी आणण्यासाठी 200 रुपये तर पाहिजे की. कुठून आणू मी? बाळा, काय फायदा आहे गुढी उभा करून? काय हट्ट करायला लागला? मम्मी, आमचे सर सांगितलं तर. तुमच्या सर काय कशासाठी सांगितलं तर? मुलांनो, गुढी उभी केल्यानं संपूर्ण वर्ष आनंदात जातं आणि आपल्या घराला चांगले दिवस येतात. तर गुढी कशी उभी करू? मला गुढी उभी करायची आहे. ठीक आहे, गुढी उभी कर की मग. लकी साडी नाही ग. साडी पाहिजे होय. मी सांगते तसं करतोस का? पण सांग की. पण हे मम्मीला नवीन साडी आणले. मग काय करायचं? नवीन साडी पाण्यात भिजवून उद्या गच्चीवर घालणार आहे. ती साडी तुला चोरावी लागेल. ठीक आहे, उद्या चोरी करतो. काय बरं, आम्ही जातो. मी वर जातो, साडी चोरून आणतो. तुम्ही इथेच थांबा. मामा, आम्ही मारच खातो. काय केलं रे पोरावून? तसलं मार खाण्यासारखं काम? मामा, आम्हाला गुढी उभारायचं आहे. त्यामुळे आम्ही एका बाईची साडी चोरून आणलो. मामा, आम्हाला वाचव. मामा, आम्हाला वाचव. अरे, साडी चोरून आणलो, कसं बरं वाचवू मी तुम्हाला? तरी बी काय टेन्शन घेऊ नका, वाचव तुम्ही. काय दे मग साडी. काय मी बरोबर करतो आता. सारखा आता नेसलोय साडी, आता घाबरायचं काही काम नाही. काय मी वाचवतो. मी आता जाऊन येते, तुम्ही इथेच बसा. बसा मग. अरे पोरांनो, माझी साडी चोरून आणला ना तुम्ही? नाही हो मावशी. आणि कशाला चोरू तुमची साडी? बघा बघा बघा. नाही हो मावशी, आम्ही साडी चोरलं नाही. खाली तर साड्याला, वर तर साडी. ही कसली बाई रे? कोण आहेस तू बाई? कुठली आहेस तू? अरे, पायात तर शँडल, वर तर साडी. देवेंद्र कोण आहे बघ रे? फेड रे ह्याची साडी. माझी साडी, माझी इज्जत काढू नको. अरे देवेंद्र, थांब रे, आवाज ओळखीच वाटल आहे. बघू दे. अरे विषय, तू साडीत आहे? अगो बाई, ही तर माझीच साडी आहे. साडी पण चोरलंच आहे. कधीपासून बे? असं नाही रे संत्या, सांगतो ऐक. काय झालं? लहान मुलाने साडी गुढी उभारण्यासाठी चोरून आणलं. आलाव का ताई तुम्ही? ते घ्या तुमची साडी. मुलाकडे पैसे नाही म्हणून गुढी उभारण्यासाठी साडी चोरून आणलंय.
काय वाईट मानून घेऊ नका. उगाच त्यांना मारचाल म्हणून त्यांना वाचवण्यासाठी मी ही साडी नेसली बघा. काय करता हे घ्या बाबा तुमची साडी. लहान लेकर आहेत ताई, त्यांना कळणार नाही, पैसे पण नाहीत ना म्हणून चोरी केल्या. तर ही घ्या साडी, गुढीपाडवा झाल्यावर मग आणून द्या. हो धन्यवाद ताई, मुलांना देतो मग तुमचे आभार व्यक्त करतो. चला आम्ही जाऊ मग. चला साडीचं तर झालं, बांबू पाहिजे की रे. मला एक आयडिया आलाय. भीमा आजोबा बांबू गच्चीवर ठेवलाय. चला चल, चला चल. अरे आजू गच्चीवरच आहे की रे. अरे घाबरू नकोस, मी आहे की. मी आजोबाला नादी लावतो, तुम्ही काठी चोरा. काय आजोबा बराव का? प्रिंटिंग द्या लाव. आजोबा तुम्हाला शारदाची विचारत होती. मला विचारत होती. तुम्ही आणि शारदाची चालत जत्रेला गेलता म्हणा. गेलतो मी. आजी तुमचं लई नाव घेते. आजीला शरबत पाजलं म्हणा, आईस्क्रीम खाऊ घातला म्हणा. मज्जा आहे आजोबा तुमची. आजोबा तुम्ही जत्रातनं लई मोठी काठी आणलं म्हण की. काठी नाही, ती बांबू आहे, बांबू. बांबू चोराला नाही चुकळाच्या. अरे रताळ्या, बांबू चोराला पोरा आणलाय का? ए इकडे ये रे. अहो आजोबा, गुढी उभी करण्यासाठी बांबू पाहिजे. विचारून घ्यायचं, दिलं असतं की. ती चोरी करत नसते, विचारून घ्यायच असते. होय आजोबा, नाही करणार चोरी. आजोबा आता बांबू द्या की, सण झाल्यावर आणून देतो. बरं घेऊन जा. चला रे आपण जाऊ. थँक्यू आजोबा. छान झाले ना मुलींना हार? हो खूप छान झाले. जाऊ. हा जा बेटा. हे घ्या ताई, कालची साडी जुनी होती, ही नवीन घ्या.
ಹಬ್ಬ ಹಬ್ಬ ಬಂತು ಯುಗಾದಿ ಹಬ್ಬ ಈ ಸಂಬಂಧ ಬೆಸೆದ ಹಬ್ಬ ಕಣ್ತುಂಬು ಪ್ರೀತಿ ಹಬ್ಬ